मित्र भेटले त्या पद्धतीचे. यातला एक खूप छान किस्सा म्हणजे मुंबई स्पिरिट जे काय असतं, आम्हाला मुंबईत आमच्याकडे घर नव्हतं, आमच्याकडे पैसेही नव्हते आणि रोज कुठेतरी म्हणजे आम्ही ते चांदणी नावाच्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं बघ, तिथे सबटेनंट म्हणून आपण ती एखाद्या घरात राहतात वगैरे, मग रेड पडणार असेल तेव्हा असे आम्ही आर्मी क्वार्टर्समध्ये आम्ही एक जणांच्या एका घरामधली एक रूम आम्हाला भाड्याने दिली होती. मग त्या बाईंचा स्वयंपाक झाला की माझा स्टोव आणि 4 भांडी घेऊन जायचे, तिथे मी माझा स्वयंपाक करायचे. ह्या ह्याच्यात आम्ही राहिलो होतो. आणि एकदा मी पुण्याहून आलो आणि त्यांनी सांगितलं की मला क्वार्टर्स सोडायला सांगितल्यात आणि मी आज संध्याकाळी जाणार आहे माझ्या गावी. दोघांच्या 2 बॅगाच होत्या, फार काही आमचं काही नव्हतंच आमच्याकडे. घेऊन निघालो. एका टपरीवर थांबलो होतो, याची जरा ओळखी झाल्या होत्या त्या चहाच्या टपरीच्या इथे वगैरे. तिथे थांबलो होतो तर तिथे अशी 4-5 मुलं नेहमी ह्याला भेटणारी होती की काय झालंय, तर असं झालंय की आमचं घर नाही आता आमच्याकडे आणि आता कुठे जायचं माहित नाही. तर मग ते म्हणले की ओके आपण आधी माझ्या घरी जाऊ, तिथे एकदा तुझं सामान टाक, मग बघूया काय करायचं. यू विल नॉट बिलीव्ह, एवढं घर होतं त्याचं, एवढं. हां, त्याची एक बेड होती, ते कसं आणि असं एक छोटा पोटमाळा असतो, 10 बाय 10ची खोली नाही, त्याच्याही कमीच होती. हो, त्याच्यावर सामान टाकलं आणि आम्ही मग शोधत फिरत बसलो होतो घर. बरं, पैसे नव्हते, लॉज बीचमध्ये राहायला पण आमच्याकडे पैसे नाहीत. पावसाळा होता. एक मुलगा म्हटला की माझं इस्टेट एजंटचं माझं जे ऑफिस आहे, माझं ऑफिस बंद झाल्यावर तिथे रात्री तुम्ही राहा. आणि मग मी घरून डबा घेऊन येतो. त्याच्या घरी गेला, डबा गेला, तर त्याची आई म्हणाली कुठली चांगली घरातली मुलं, त्यांना घरी घेऊन ये, कुठे ते शटर बंद केल्यावर आज कसे राहतील ते वगैरे असं. त्यांच्या घरी गेलो, त्यांचंही घर असं एवढंच होतं ग, आणि पावसाळा आणि त्यात असं वाकोल्याच्या इथे पाणी साठून ते वाहून गेलेलं पाणी आणि असं कुबट होतं. आणि आम्ही इतके फिरून त्याशी दमलो होतो. त्यात त्यांनी फिश केलं होतं, आम्ही येणार म्हणून, बोंबील. मी फार तेव्हा मासे खायचे नाही आणि त्यांनी बोंबील होते. मला त्यातनं काय खावं ते काही कळेना मला त्यातनं, आणि कसं तरी मी ते खाल्लं. आणि त्यांनी एक बेड होता असा, त्याचा डबल आणि सिंगल पण नसतो, असा मधला एक 4 फुटाचा असा एक बेड असतो. मग त्याच्यावर ते म्हणले तुम्ही इथे दोघं झोपा. आणि आम्ही इतके दमलो होतो. बरं म्हणे कुठली चांगल्या घरातली मुलं आहेत, त्यांना त्या बाईंनी अशी टॅल्कम पावडर माझ्या अजूनही अंगावर शारा येतो की त्यांना कशी झोप येईल इकडे म्हणून टॅल्कम पावडर लावून असं ते जरा असं छान केलं. आणि मी दुसऱ्या क्षणाला तिथे झोपून गेले. मला सकाळी उठल्यावर झालं की बाकीचे सगळे कुठे झोपले असतील, आपण घरात गेल्यावर काय केलं असेल. पण मला म्हणजे अजूनही आठवणी इतक्या आहेत. मग अजून आमचा एक धनंजय कुवर म्हणून मित्र होता, कुठलं ते कामाठीपुरात राहायचा तो. 4थ्या मजल्यावर त्याची अशी चाळ होती. हा तिथे कधी कधी राहायचा. मी पुण्याहून आले ह्याला भेटायला की तिकडेच राहायचे. आणि मग त्याची आई कधीही गेलं, त्यांनी मला कधी विचारलं नाही तू कधी येणार आहेस, कधी जाणार आहेस, गेलं की ती जेवायला वाढायची. आणि त्यांचंही असंच 1 रूम किचन घर होतं. आणि त्याच्याकडे आम्ही खूपच गोड होते त्याचे आई बाबा. आणि म्हणजे हे जे हेल्पिंग नेचर ना, आउट ऑफ द वे जाऊन मदत करणं. अजून एक विजय राजवाडे नावाचा आपला आर्ट डिरेक्टर होता. असंच एक दिवस तिकडे राहिलो. मग म्हटलं अरे यांचं एवढं छोटं घर आहे, कसं यांना आपण रोज त्रास द्यायचा. परत असं थांबलो होतो, विजय भेटला. म्हणे ह्याला म्हणलं मूर्ख आहेस का, आपण काय लॉज बीच वर घेऊन जाणार का, घरीच लॉज होतं म्हणलं आपल्याकडे आपण ऍडजस्ट करू असं वाटतं. रात्र काढूया, उद्या एक ऍडफिल्मची माझी ऑडिशन पण आहे, लेट्स सी आपण कसं काय करता. मग त्याच्याकडे गेलो. ट्रिपल सीट दादरला. तिथे त्याच्या वहिनीचं घर होतं. त्याचा बहुतेक दादा नव्हता, वहिनी आणि तिची मुलगी राहायचे. असंच एक रूम, बाकी बाल्कनीमध्ये. हे दोघं बाल्कनीत झोपले, मी त्यांच्या बरोबर बाल्कनी नाही, ते असे चाळीमध्ये असं पण हे कुठलं येतं या लोकांकडे. म्हणजे पण तेवढं देणं आणि हे महत्वाचं आहे ना, माणसाच्या हातून सुटत नाही. म्हणजे आमच्या यशात मला असं वाटतं की त्यांचा खूप मोठा वाटा या सगळ्या मदत. एकदम सुरुवातीला जेव्हा ठरवलं मी की मुंबईला जायचं आहे, तर माझा बंड्या नावाचा मित्र बालकृष्ण तोरगल, त्याला बंड्याच म्हणतो, त्याचा मामा कोथरूडमध्ये राहायचा. आणि बंड्या मला एकदम सिग्नलवर भेटला. म्हणलं अरे बंड्या चांगला भेटलास, मला नाही का मुंबईत खोली पाहिजे. त्याला ते टर्म्स माहिती होते पुण्यातल्या पण आणि मुंबईतल्या. अरे मुंबईत एका खोलीत 25 जण राहतात, तुझ्यासाठी वेगळी खोली कुठे आणून दे, माझ्या घरी राहायला. मग त्याच्या घरी त्याचा लहान भाऊ होता तो, आणि बाबा गेले होते, आई असायची. मग एक सोफा होता, ते माझं साम्राज्य होतं. तसं मी दीड वर्ष ऑलमोस्ट बंड्याकडे राहिलो मी.
नंतर मग हे यायचे मध्ये आम्हालाच ऑड वाटायचं की मध्ये काकूंना कुठे मग ती आम्हाला एक चाळ मिळाली, मग तिथे नाही मग त्याच्या जर जेवायच्या वगैरे वेळी हा जनरली बाहेर जायचा. मग एक दोनदा काकूंनी हे बघितलं, त्या म्हणल्या दोघं माझी मुलं आहेत, तसा तू तिसरा म्हणे, जायचं नाही म्हणे. अजिबात नाही जेवण. मी जेवणाच्या वेळेस मुद्दाम बाहेर जायचं, ऑड वाटायचं ते की हार्डली पे एनी मनी फॉर. तर ते एकदा ओरडल्या त्या, आणि तेव्हा पेजर असायचा मॅक्सिमम, जस्ट नवीनच पेजर घेतला होता. तर ते थांब कुठं चाललायस म्हटलं, नाही ते फोन करायचं आहे. म्हटलं जेव, मग ते फोन करायला जा. ते 1-1 रुपयाचा कॉइन्स घेऊन जायचं दररोज 10 जणांना फोन करायचा, तेवढं होतं. त्यातला एक म्हणायचं बाबा ठीक आहे पुढच्या आठवड्यात मला कॉल करायला भेटायला लागेल. 100 नंबर मला बॅनने दिले होते. दररोज 10 मी सॅग्रिगेट करायचो, 10 रुपये ते कॉल्स. आणि मग गेलं मुंबईत की प्रत्येकाला आज हे झाले, हा म्हटला या तारखेला, असं सगळं कॅल्क्युलेट केलं. 100 पैकी 10 लोक तरी बोलवतील मला. 10 लोकांना भेटल्यानंतर मग देन आय कॅन प्रेझेंट माय सेल्फ प्रॉपरली. एक तरी काम दिलं असं ते या ॲटिट्यूड. स्पोर्ट्समनशिप ती स्पोर्ट्समुळे खूप अंगात दोघांच्या आमच्या भिनलेली. पण असं कधी झालंय म्हणजे आता जसं ह्यांनी तुम्हाला पुश केलं की नाही टोटली ॲक्टिंगमध्ये येण्यासाठी, कारण ती एक हे असते ना की कोणीतरी सपोर्ट आपल्याला हवा असतो. आई वडील तर असतातच, पण बायको पण एक महत्त्वाचं हे असते त्याच्यातलं. सो अशा वेळेला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं संघर्ष करावा लागला असेल, आणि तुम्हाला अशा काही आठवणी की जिथे अपर्णाजींनी नाही येस असा काही क्षण एखादा शेअर करण्यासारखा? म्हणजे ऍक्च्युली खूप वेळ असं होतं ना की हिच्यामध्ये पेशन्स खूप आहे. म्हणजे शी कॅन रिअली पेशंटली. मी थोडासा इम्पेशंट आहे कम्पॅरेटिव्हली. कधी कधी असं होतं की एक खूप छान काहीतरी काम येणार असतं आणि अरे 2 वाजता फोन करणार होता, अजून का नाही फोन आला, येईल रे थांब जरा, तू काय एवढं कशाला करतो, अजून नाही आला फोन. आणि मग ते ती म्हणते अरे येईल रात्रीपर्यंत येईल. पेशन्स आहे. खूप नवीन असताना ती क्युरियोसिटी खूप असायची. हो की अगं मस्त झालंय ते, आता एकदा सेट झालं की आपल्याला ठीक आहे येईल. हा येईल माहिती आहे की ते कॉन्फिडन्स असतो की हा 80% झालंय, ते पकेगा नाही पकेगा. तेव्हा म्हणजे असं असतं की लास्ट 3 मध्ये आलोय मी, आता झालं पाहिजे. आणि कधी व्हायचं कधी नाही व्हायचं. ॲड फिल्म्समध्ये कित्येक वेळ ॲड फिल्म्समध्ये 3 शॉर्टलिस्ट व्हायचं आणि त्यातला एकाला मिळायची फिल्म. तर आम्ही 2-3 जण बऱ्यापैकी सीझन झालो होतो. तर सुरुवातीला असं हे कधी येणार, मग एक मिळाली. नंतर मग 2 ह्याच्यामध्ये नाही मिळालं. आम्ही 3घच होतो. तर आमच्या 3घांमध्ये असं झालं ना, अरे तू भी है क्या, इस बार लास्ट टाइम मैंने किया, इस बार तू करेगा मुझे लगता है. एवढं ते कम्फर्ट लेवलला कॉम्पिटिशन असायचं. आणि वाईट नाही वाटायचं की अरे मला का नाही मिळालं. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी नसते बेसिकली. हे कळायला थोडा वेळ लागला, थोडी वर्ष गेली. पण सुरुवातीला मग तेव्हा ती अशी डोंट वरी अबाउट इट, किंवा रादर खूप सुरुवातीला तिला ते कळायचं की आता ह्याच्या खिशात पैसे नाही आहेत. आणि ती खूप पैसे तिला खूप साठवते. म्हणजे हे सगळं तिने साठवलेलं आहे. हे काय दिसतंय ते कमावणं सोपं आहे, साठवणं अवघड आहे. हे महत्त्वाचं. तिने ते खूप साठवलेलं असायचं. तिला माहिती आहे की इथे यायला हे पैसे लागणार आहेत. की आजपर्यंत असं नाही झालं की बरं आता मी हे घेते, मी चुकून आणलं तर अरे वा आणलं. पण प्रत्येक वेळेस तिचा एकच बेसिक विचार असतो की नाही तुला हे पाहिजे, यू शुड युटिलाइज दिस. मला चालेल जुनं काय. म्हटलं अगं यू शुड बाय वन. नाही पण आय एम कम्फर्टेबल विथ दिस. आजकाल ब्युटी पार्लरला जायला लागली ना तर ती म्हणजे कधीच नाही. बट शी इज बीन लकी और आय एम लकी की तिला ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची गरज नाही. कारण मला ते आमच्या घरामध्ये सुद्धा फार असं नव्हतं किंवा माझी बहीण त्याच्याशी थोडीशी कनेक्टेड होती म्हणून. पण असं आता कसं आहे ना की अरे असं बेचैन होतात की बाबा ब्युटी पार्लरमध्ये. तर आजकाल ती जायला लागली थोडीफार. थोडासा अट्टाहास केल्यानंतर की जरा जरा स्वतःला वेळ दे. स्वतःला झालं आता सगळे विचार. आतापर्यंत तिने फक्त माझाच विचार केला. माझं आम्ही मुंबईत पहिल्यांदा सगळ्यात एक भाड्याने घर आमचं म्हणून घेतलं. चाळीतच होतं आणि असंच होतं वाकोल्याला. खाली एक 10x10ची छोटी रूम होती आणि वरती असा एक माळा. तर त्याच्यात असंच पाणी साठायचं, खूप काय काय व्हायचं. पण ते आमचं होतं.
म्हणजे लिटरली. आणि तिथे त्या घरात एक जे ओनर होते त्यांच्याकडे ते सांगायचं असं की मी मधुबालाचा मधुबालाचा एक पंखा होता. मधुबालाचा पंखा, जुना समीरचा तर पंखा खूप होता. लाडका होता पंखा. भयंकर. त्याचं बघ मुझे नींद अच्छी आती है मधुबाला मधुबाला गप्पा. त्या आमच्या घरात इतकी लोक येऊन राहून गेली आहेत. ऋषिकेश जोशी, आपले तुमच्या ह्याची मृणाल देशपांडे तिची बहीण पहिल्यांदा आले होते ते आमच्या घरी राहिले होते, आणि त्या पाणी दिवशी साठलं तर त्या दोघी खाली झोपल्या होत्या, आम्ही दोघं माळ्यावर. नंतर मी एकदा असं पाय लांब केलं तर खाली कोणतरी होतं कोणतरी पायाशी. होतं. ही मुन्ना मी बाई, उठले की अरे मृणाल समीर, इथे. ती म्हणे, खाली पाणी खाली साठलं, गाद्या गाद्या तरंगतात म्हणे. म्हणजे पावसाळ्यात ही गोष्ट पावसाळ्यात कितीतरी लोक त्या खूप आणि घरी प्रेमाने त्या राहून घरी त्या पत्र्याची प्रदीप घर. दळवी माझ्याकडे दोन दिवस नथुरामच्या रिहर्सल्स आमच्या त्या घरात झाल्या. झाल्या होत्या. म्हणजे साधारण समीरच्या डोक्याच्या इथे पत्रा होता